हे गाईज, सो आम्ही गेलो होतो हैदराबादला एका कामासाठी आणि त्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला जो काही टाईम मिळाला त्या टाईममध्ये आम्ही काय काय प्लेसेस एक्सप्लोर केल्या, काय काय फूड ट्राय केलं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करा. गाईज, तुम्हाला एक जोक हवा आहे का? जोक ऐकायचं आहे तुम्हाला? जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट दिस पर्सन. प्रॉब्लेम सो आता फर्स्ट स्टॉप आम्ही चटणीजमध्ये आलो आहे हैदराबादला. सो हे चटणीज म्हणजे खूप कॉमन आहे ॲक्च्युली. इथे बऱ्याच ठिकाणी आहेत हैदराबादमध्ये. तिकडे तुम्हाला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खायला वगैरे मिळत होतं. आम्ही आता तिकडे आलेलो आहोत आणि आम्ही म्हणजे मी ऑर्डर केलं आहे इडली वडा डोसा आणि निनादने ऑर्डर केलं आहे रवा डोसा. सो आपण ऑनियन रवा डोसा. सो जसं मी सांगितलं, चटणीज हे रेस्टॉरंट तुम्हाला हैदराबादमध्ये खूप ठिकाणी मिळेल. इथे खूप छान प्रकारचं साऊथ इंडियन फूड मिळतं आणि इकडची स्पेशलिटी आहे बेसिकली इकडच्या ज्या वेगवेगळ्या चटणीज आहेत त्या खूप छान आहेत. नक्की तुम्ही ही प्लेस ट्राय करा. हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे तर खूप छान आहे आणि तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डोसेसुद्धा मिळतात. तुम्हाला नक्की आवडेल. सो त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं कराफा हा एक कॅफे आहे. खूप सुंदर कॅफे आहे. यांचा ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे आणि इथे कॉफीची एवढी व्हरायटी आहे तर आम्ही ठरवलेलं की ही प्लेस आम्ही एक्सप्लोअर करू आणि आम्हाला ती खूप आवडली. यांचा ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकता, खूप छान वाटतो. एस्पेशली पावसाळ्यात तर अजूनच छान वाटतं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी आणि अजूनसुद्धा खूप बरंच काही तुम्हाला मिळतं. सो आता चटणीजमधून आम्ही आलो आहोत कराफामध्ये. तुम्हाला दाखवलं यांचं ॲम्बियन्स खूप छान आहे आणि कॉफीसाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की ते तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीची कॉफीसुद्धा मिळते. तर आम्ही ऑर्डर केली आहे व्हिएतनामीज आईस्ड कॉफी ॲक्च्युली, नॉट कोल्ड ब्रू. आणि निनादने ऑर्डर केली आहे पिस्टाशिओ आईस्ड कॉफी. बघूया आपण कशी. सो मी बऱ्याच ठिकाणी व्हिएतनामीज कोल्ड ब्रू वगैरे कॉफी प्यायलेली आहे पण इथे या लोकांनी एकदम ऑथेंटिक पद्धतीने इथे आणलेली आणि त्यानंतर त्यांचा जो स्टाफ होता त्यांनी ती आमच्यासाठी बनवलीसुद्धा. ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेल की त्यांनी कशा पद्धतीने ती बनवली. तर बघा मग. इकडे यांची स्टाफची जी सर्विस आहे तीसुद्धा खूप छान आहे. खूप वेलकमिंग आहे आणि पोलाईट आहेत. आम्हाला खूप आवडली ही जागा आणि तुम्हीसुद्धा नक्की एक्सप्लोअर करू शकता हा कॅफे. आणि आम्हाला दोन्ही कॉफीज खूप आवडल्या. ही व्हिएतनामीज पण आणि निनादलासुद्धा जी पिस्टाशिओ त्यांनी घेतली होती ती खूपच छान होती. सो गुड चॉईस. थँक्यू. मग लंचसाठी आम्ही कृष्णापट्टणम म्हणून एक फॅमिली रेस्टॉरंट आहे ते सिलेक्ट केलेलं. इथे तुम्हाला ऑथेंटिक आंध्र स्टाईल जे हैदराबादी मेन फूड आहे ते इथे तुम्हाला खायला मिळेल आणि हे मेट्रोच्या एकदम अपोजिटच आहे इथे. तर इकडे निनादने ऑर्डर केलेलं चिकन 65 आणि आम्ही व्हेज बिर्याणी घेतलेली कारण का ऑलरेडी आम्हाला एवढी जास्त भूक नव्हती लागली त्यामुळे आम्ही कमी गोष्टी ऑर्डर केल्या. पण तुम्हाला पाहिजे असं तिकडे खूप व्हरायटी आहे, तुम्ही पाहिजे ते ऑर्डर करू शकता. ते सुद्धा खूप छान होतं. इव्हनिंगला आम्ही गेलो होतो हायटेक सिटीला. इथे खूप सारे कॅफेज आहेत आणि तुम्हाला कराची बेकरीसुद्धा मिळेल जर का तुम्हाला बिस्किट्स वगैरे घेऊन जायचे असतील रिटर्न तर. मग तिथून आम्ही गेलो होतो ॲक्च्युली सबको कॅफेमध्ये.
तर ह्यांचा ॲम्बियन्स एवढा छान आहे, म्हणजे तुम्ही तुमचे लॅपटॉप वगैरे घेऊनसुद्धा इथे बसू शकता जर तुम्हाला काम वगैरे करायचं असेल तर. आणि सबको तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहे बँड्राला, पण हे हैदराबादवाले जे आहेत त्यांचा ॲम्बियन्स खूप मोठा आहे. इथे त्यांनी चॉकलेट्स वगैरे पण ठेवले होते, तुम्ही ट्राय करू शकता, टेस्ट करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता. सो खूप छान असा ॲम्बियन्स होता. आणि इथे वरती तुम्हाला बसायलासुद्धा आहे, तुम्ही कॉफी बाय करून तुम्हाला पाहिजे तिकडे बेसिकली बसू शकता. सो माचाचे सुद्धा त्यांनी खूप सारी व्हरायटी ठेवली होती, तर तुम्ही ते सुद्धा तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे सुद्धा कॅफे आम्हाला खूप आवडला. इथे आम्ही आमचा टाईम मस्त एन्जॉय केला. So we ordered one signature on the rocks and espresso tonic. सो चांगली होती कॉफी, जसं तुम्हाला सबकोमध्ये मिळते इथे तसंच होतं. चांगली होती, आम्हाला आवडली. आणि इथे म्हणजे बसायला एवढं पीसफुल आणि छान वाटत होतं. त्याने तुम्हाला साईडला पूलसुद्धा आहे, जर का इफ यू वॉन्ट टू प्ले यू कॅन जस्ट प्ले गेम्स अँड एन्जॉय युअर टाईम. सो अशा पद्धतीने आम्ही आमचा टाईम एन्जॉय करून पुन्हा निघालो मुंबईला यायला. सो या व्लॉगच्या एंडला मी तुम्हाला कराची बेकरीमधून जो ब्लूबेरी मफिन मिळतो त्याचा रिव्ह्यू देणार आहे, तर नक्की बघा. आणि तुम्हाला प्लेसेस आम्ही ऑलरेडी दाखवल्या. हैदराबादला तुम्ही शॉर्ट पिरियडसाठी जात असाल तर कुठे कुठे तुम्ही जाऊ शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि माझ्या व्लॉगला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, ट्रॅव्हल कॉन शिवांगीला. आणि आता बघा कराची बेकरी ब्लूबेरी मफिनचा रिव्ह्यू. सो आज या व्हिडिओमध्ये मी कराची बेकरीमधून हा ब्लूबेरी मफिन घेतला आहे, तर तो मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे की कसा लागतो ते. मी हा खूप वर्षांपूर्वी आधी खाल्लेला आहे आणि आता बऱ्याच टाईमनंतर मी हा ट्राय करते, तर आपण बघूया की तो कसा आहे आणि कसा लागतो. सो हा आहे ब्लूबेरी मफिन फ्रॉम हैदराबाद कराची. तुम्हाला दिसू शकतं ब्लूबेरीचं जे असं सिरप जे आहे ते थोडं बाहेर आलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. नाही, मला खूप वेगळं गेले. हैदराबादला पोचले मी, तिकडे असं आम्ही हा खायचं. खूप छान. तर तुम्हीसुद्धा कराची बेकरीमध्ये कधी गेलात तर तुम्हाला हा मफिन ट्राय करायचा असून नक्की ट्राय करा. ब्लूबेरी मफिन फ्रॉम हैदराबाद कराची बेकरी. बाय.